पण आपल्यासोबत आता अंजलीताई दमानिया सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, स्वागत आहे तुमचं। ताई, मला सांगा, हा थेटपणे पदाचा दुरुपयोग आणि सरकारी कामात अडथळा आहे का? आत्ताच मी माझ्या वकिलांशी बोलले थोड्या वेळापूर्वी आणि मला असं वाटतंय की आता ना वेळ आली आहे की आपण कायदेशीर यांच्या विरुद्ध लढायला हवं. म्हणून मला रिट पिटिशन टाकायचंय का पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हे विचारण्यासाठीच मी आता माझ्या वकिलांशी बोलले. कारण खरं कसं झालंय की आता पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या कार्यकर्त्यांनाच लाभ मिळवून देण्यासाठी हा थेट फोन करण्यात आला आणि कुठल्याही अशा अधिकाऱ्याच्या कामामध्ये अडथळा आणणं हे सरळ सरळ कायद्याने करता येत नाही आणि त्यासाठी त्यांच्यावर कारवाई काय म्हणजे तातडीने FIR होईल. पण FIR काही देवेंद्र फडणवीस करणार नाही, त्यांचं होम डिपार्टमेंट करणार नाही. त्यामुळे आपल्याला ते कायद्या थ्रू म्हणजे कोर्टा थ्रू करून घेणं गरजेचं. कारण प्रत्येक वेळेस आपण डिस्कशन करतो, त्यातनं निष्पन्न काही होत नाही आणि प्रत्येक वेळेस आपण असंच बोलत राहायचं त्यालाही काही अर्थ नाही ना. कुठेतरी एकदा चाप बसला पाहिजे, कुठेतरी हे थांबलं पाहिजे. कारण आत्ताच्या घटनेला आपण बघतोय महाराष्ट्रात तहसीलदार म्हणा, कलेक्टर म्हणा, IPS अधिकारी म्हणा, कोणाच्यात हिंमत नाहीये की कुठल्याही राजकारणाच्या विरोधात जाऊन ते कुठचंही काम करतील किंवा कारवाई करतील. केली रे केली की असे हे वरनं फोन येतात आणि मी तुला आदेश देतो. माझ्या ते ती भाषा मी परत परत ते व्हिडिओ ऐकला की मी तुला आदेश देतोय की तू ताबडतोब थांबव. कोण तुम्ही? का आदेश देता त्याला थांबवण्याचे? थांबवण्याचे आदेश देऊच कसे शकता तुम्ही? तुम्हाला त्या कामाची काय माहिती आहे? ते चुकीचं आहे, बरोबर आहे, याच्याबद्दल तुम्ही काही चौकशी न करता आदेश देतो म्हणणारे तुम्ही स्वतःला समजता का? अगदी एक्झॅक्टली मी हा मुद्दा ना ताई, हा मुद्दा मला कुंभार सरांना विचारायचा आहे। कुंभार सर, जेव्हा अजित पवार असं म्हणतायत की तुम्ही त्याच्यावर कारवाई करू नका, तेव्हा ते लीगल पॉइंट नाहीत मांडत। मी बारकाईने ऐकलं ते लीगल पॉइंट मांडत नाहीयेत की कारवाई कशी चुकीची आहे तुमची किंवा काय। ते काय म्हणतात, इकडे मुंबईत परिस्थिती वेगळी आहे आणि त्या परिस्थितीमुळे तुम्ही तिथं कारवाई करू नका। हे काय आहे? म्हणजे हे पटणारा आहे कोणाला? सर, म्यूट आहे तुमचा। मी ऐकतोय की आला अजितदादांचा आवाज असा आहे, अजितदादांचं हे सगळं भारदस्त वगैरे व्यक्तिमत्व आहे वगैरे सगळं खरं आहे, परंतु तो आवाज ते भारदस्त व्यक्तिमत्व काय सांगतंय हे जास्त महत्वाचं आहे। कुणाच्या फोनवर तुम्ही बोलताय? तर कार्यकर्त्याच्या फोनवर बोलताय। कार्यकर्त्याच्या फोनवरून एका सरकारी अधिकाऱ्याला आदेश देणं आणि ती बेकायदा हे माहिती आहे, काही समर्थन होऊ शकत नाही। आणि त्यानंतर जे काही चाललंय की आमचे दादा असे आणि आमचे दादा तसे, तुमच्या दादांनी आणि अशा अनेक महाराष्ट्रातल्या दादांनी वारंवार या सगळ्या दादांना आपल्या भागामध्ये मर्जीतले अधिकारी हवे असतात आणि त्यांची वर्षानुवर्ष बदली होत नाही। आणि या सगळ्या दादांनी मिळून आता या दादांचं का चाललं नाही तिथं, कदाचित तो पुण्याच्या बाहेरचा भाग आहे त्याच्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी ऐकलं नसेल, परंतु असे अनेक दादा वारंवार सगळ्या अधिकाऱ्यांना आदेश देत असतात आणि हे आदेश आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना दिल्यामुळे त्याची फारशी चर्चा होत नाही। इथं जरा बाहेरचे अधिकारी असल्यामुळे त्याची चर्चा झाली। हे सगळं चाललंय हे लोकशाहीसाठी, प्रशासनासाठी अजिबात चांगलं नाही। त्या महिला अधिकारी कोण आहेत? आता म्हणे त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करा। कशासाठी? तर त्यांनी अजितदादांचा आवाज ओळखला नाही म्हणून त्यांची कागदपत्र चुकीची असतील। हे लॉजिक म्हणजे बाकी इथं सगळे मोठे मोठे लोक आहेत, संधी अधिकारी आहेत, वकील आहेत, हे म्हणजे मला याचं काही तारतम्य किंवा याचं काही सुसूत्रताच लागत नाही की कशासाठी कारवाई करा, त्या अधिकाऱ्यावर कारवाई करायची। बर, हे जे मागणी करतायत त्यांनी अशी मागणी केली नाही, ते काम काय होतं? काम खरं योग्य होतं का? त्या कार्यकर्त्यावर म्हणजे म्हणजे अजितदादांनी केलाय तो गुन्हा आहे असं मी ठामपणे या टीव्ही चॅनलवर म्हणतोय। हा गुन्हा करायला अजितदादांना काढलं, त्यांच्यावर कारवाई होते। ठीक आहे, मी रुपालीताईंना विचारतो। म्हणतोय तिसऱ्यांदा म्हणतोय गुन्हा, ठीक आहे, आणि हा गुन्हा करायला भाग पाडणाऱ्यावर कारवाई झाली पण गुन्हा करणाऱ्यावर कारवाई होत नाही आणि हा सगळा वाईट संकेत खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे।